तर लास्ट लेक्चरमध्ये आपण स्केलर प्रॉडक्ट, वेक्टर प्रॉडक्ट, पॅरल म्हणजे कोलिनियर आणि परपेंडिक्युलर, ऑर्थोगोनल यांच्या कंडिशन्स आपण बघितल्या होत्या. तर आज आपण जातोय त्याच्या पुढे जो पार्ट आहे तो प्रोजेक्शन आहे. वेक्टरमध्ये मी तुम्हाला एक बऱ्यापैकी डायग्राम दाखवली होती की नेमकं जो आपण वेक्टर प्रॉडक्ट किंवा क्रॉस प्रॉडक्ट घेतल्यानंतर नेमका आपल्याला जो वेक्टर भेटतो तो कोणत्या डायरेक्शनमध्ये भेटतो आपल्याला समजतो. मात्र स्केलर ज्यावेळी आपण प्रॉडक्ट घेतला होता मी त्यावेळीमध्ये तुम्हाला सांगितलं नाही की ए बार डॉट बी बार नेमका कुठे येतो. ए बार क्रॉस बी बार आपल्याला माहिती आहे, जो आपला काय असतो परपेंडिक्युलर असतो त्या प्लेनला. मात्र ए बार डॉट बी बार येतो कुठे, तो नेमका आहे कुठे, तो तुम्हाला टोटली कशावरून समजणार आहे, ते प्रोजेक्शनचीच ती कन्सेप्ट होती. मी तिथं सांगितली नव्हती ती, आता मी तर तुम्हाला जस्ट डिक्लेअर करतो, नेमकं कशी तयार होते ते आपण एक्सप्लेन करतो. चला, तर याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. प्रोजेक्शन मी एक डायग्रामच इथे ड्रॉ केलेली आहे, त्याचं तुम्हाला क्लिअरच होईल. तर बघा वरती एक मी इथं लाईट आहे किंवा इथे एक बल्ब मी घेतलेला आहे आणि इथे बघा ही जी वरती ओ बी जो आहे, तर ह्या ओ बीचं किंवा त्याला आपण म्हटलं इथं बी बार आहे, ह्या बी बारचं प्रोजेक्शन मी ह्या ओ ए बारवरती म्हणजेच ए बारवरती मी इथं टाकत आहे. ह्या ए बारवरती हा जो टोटल आहे माझ्या हा ओ ए म्हणजे ए बार जो आहे त्याच्यावरती मी बी बारचं प्रोजेक्शन म्हणजे वरून सर सावली पडते. तर सावली पडताना बरोबर ती एवढीशीच पडणार आहे. ही जी आहे ती आपली इथं डार्क शॅडो आपण म्हणू शकतो इथं. मग ही जी आहे यालाच म्हटलं जातं प्रोजेक्शन आहे. हे जे आहे प्रोजेक्शन एवढीच इथं पडलेली आहे. तर हे कोणाचं प्रोजेक्शन आहे, ह्या बी बारचं कोणावरती आहे, ए बारवरती आहे. मग ही ज्यावेळी मला फाइंड आउट करायची आहे, कोण ओ पी बार जर मला फाइंड आउट करायची आहे तर ती कशी फाइंड आउट केली जाते, ओ पी बारचं मॉड्युलस. लेंथ जर पाहिजे असेल तर मला स्केलर प्रोजेक्शन लागतं किंवा ओ पी बार जर मला पाहिजे असेल तर त्याला मी म्हणणार व्हेक्टर प्रोजेक्शन म्हणणार आहे. तर तो कसा फाइंड आउट करायचा तेही बघा. मग स्केलर प्रोजेक्शन असेल कोणाचं आहे बघा, बी बार ऑन ए बार आहे. तर फॉर्म्युला कसा होतो इथं बघा, बी बार ऑन ए बार असेल किंवा ए बार ऑन बी बार असेल, वरती दोघांचा डॉट प्रॉडक्टच असतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि डिवाइड बाय कोणावरती प्रोजेक्शन पडले. आता इथं कोणावरती प्रोजेक्शन पडले रे, ए बार वरती, तर त्याचंच मॉड्युलस काय करायचं, इथं मॅग्निट्यूड जी आहे ती व्हॅल्यू डिनॉमिनेटरमध्ये ठेवायची. म्हणजे ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ए बार, कारण की बी बारचं प्रोजेक्शन कोणावरती आहे ते ए बार वरती आहे. आणि जर व्हेक्टर प्रोजेक्शन जर हवं असेल तर त्याला फक्त काय करायचं, ज्याच्यावरती प्रोजेक्शन पडलेलं आहे त्याचाच युनिट वेक्टर, कारण की ही जी असणार त्याची लेंथ असणार आहे ना, बरोबर आहे का. बघा ही लेंथ असेल आणि ए बारच्या डायरेक्शनमध्ये एवढीच लेंथ असलेला काय असणार इथं, त्याला आपण काय करतो, ए कॅपने मल्टिप्लाय करतो. वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए बार हॅव्हिंग मॅग्निट्यूड एम, आठवतो ना, एम इंटू ए कॅप. तर हे एम म्हणजे लेंथच आहे, मॅग्निट्यूडच आहे आणि त्याला आपण ए कॅपने मल्टिप्लाय करतोय. अशी जरी तुम्ही कन्सेप्ट लक्षात ठेवले तरी चालेल. तर ही पण एक कन्सेप्ट आहे किंवा मी ह्या साईडला पण दाखवलेली आहे की जर इकडे असेल तर नेमका ओपी बार नेमका कसा तयार होतोय. आणि इथं जस्ट तुम्हाला दाखवलेलं आहे व्हेक्टर प्रोजेक्शन काय असतं, स्केलर प्रोजेक्शन काय असतं, हे सगळं मी तुम्हाला इथं डायग्राममध्ये टोटली दाखवलेलं आहे. मग आता मी इथं सरळ सरळ एक बघा क्वेश्चन जर विचारायला गेला तर असं एक लिहितो, प्रोजेक्शन आहे पी बार ऑन क्यू बार. तर मी ह्याचा पहिल्यांदा मी घेतो स्केलर प्रोजेक्शन. जर मी इथं स्केलर प्रोजेक्शन घेतलं तर त्याचा फॉर्म्युला कसा तयार होणार बघा, पी बार डॉट क्यू बार अपॉन कोणावरती प्रोजेक्शन आहे, क्यू बार वरती आहे, तर मॉड क्यू बार आला. हे झालं इथं स्केलर प्रोजेक्शन. आणि त्याचंच जर व्हेक्टर प्रोजेक्शन जर पाहिजे असेल तर काय असणार इथे, पी बार डॉट क्यू बार डिवाइड बाय कोण आहे इथे मॉड क्यू बार. आणि आता एक कोणावरती प्रोजेक्शन आहे रे, क्यू बार वरती आहे ना, तर क्यू बारचाच इथे कोण आला पाहिजे, युनिट वेक्टर आला पाहिजे इंटू क्यू बार इंटू क्यू कॅप, हे तिथं आला पाहिजे. झालं, किती इझी आहे बघा प्रोजेक्शन. आणि ह्या प्रोजेक्शनमुळेच मेन म्हणजे इथं डॉट प्रॉडक्टची म्हणजे डॉट प्रॉडक्ट इथं तयार झालं. जर बघायला गेला तर इथे बघा ना, वरती कोण आहे, ए बार डॉट बी बार. म्हणजे हा मॉड ए बार जर मी इकडे जर नेऊन टाकला तर टोटली तुमची ए बार डॉट बी बारचीच इथे कन्सेप्ट तयार होते. इथूनच मेन म्हणजे तुमचा डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट जो आहे तो तयार झालेला आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट जाऊ आपण, नेक्स्ट कन्सेप्टकडे जाऊ आपण. ओके, डायरेक्शन अँगल्स, डायरेक्शन कोसाइन्स आहेत आणि डायरेक्शन रेशोज आहेत. ह्याच्या आधी सुद्धा मी डायरेक्शन रेशोज हा वर्ड यूज केलेला आहे किंवा डायरेक्शन कोसाइन्स सुद्धा मी हा वर्ड यूज केलेला आहे. तर नेमके काय असतात ते आपण बघूया. मी इथे एक डायग्राम सुद्धा दिले, एक 3D डायग्राम दिले, ज्याच्यामध्ये एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, झेड ॲक्सिस आहे, एक लाईन आहे
लाईन इथे एल आहे आणि ह्या लाईनलाच मी ते एक परपेंडिक्युलर ड्रॉ कुठून केलेला आहे, ओरिजिन मधून एक वेक्टर मी पी बार जो आहे इथे ड्रॉ केला. मी बघा लिहिलंय पण पी बार पॅरलल टू कोणाला लिहिलंय इथं लाईन एल ला लिहिलेला आहे. मग आता ह्या लाईनचा जो अँगल असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस, विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस, विथ रिस्पेक्ट टू झेड ॲक्सिस, तोच कोणाचा असणार आहे इथं ह्या पॅरलल लाईन म्हणजे पॅरलल व्हेक्टरचा म्हणजेच कोणाचा असणार इथे पी बारचा जो असणार आहे तो अँगल असणार आहे. म्हणजे बघा लाईन एल हा एक्स ॲक्सिसची अँगल किती करतोय, तो आपला जो पी बार जो किती करतोय तेच. मग आता इथं मी डायग्राममध्ये दाखवलाय जो पी बार जो आहे एक्स ॲक्सिस बरोबर अल्फा करतो, वाय ॲक्सिस बरोबर बीटा करतो आणि झेड ॲक्सिस बरोबर किती करतो इथं गॅमा हा अँगल करतो. हा लाईन सुद्धा ही जी लाईन एल आहे ती सुद्धा सेम अँगल्स काय करतायत विथ रिस्पेक्ट टू कोऑर्डिनेट ॲक्सिस जे आहेत त्यांच्याबरोबर तेच अँगल करणार आहे. मी इथं लिहिलेले पण आहेत बघा डायरेक्शन अँगल्स कोण असतात, अल्फा, बीटा आणि गॅमा. इथं अँगल विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस असतो त्यासाठी एक स्पेसिफिक आपण नोटेशन इथून पुढे यूज करणार आहे अल्फा. विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस आहे तो जो आहे आपल्याकडे बीटा आणि अँगल विथ रिस्पेक्ट टू जो आपला झेड ॲक्सिस आहे पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ झेड ॲक्सिस जो आहे त्याला आपण काय म्हणणार आहे ते गॅमा म्हणणार आहे. असे लक्षात ठेवा. हे झाले डायरेक्शन अँगल्स. ओके, नेक्स्ट असतात डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन कोसाइन्स असतात त्यांना आपण एल एम एन सुद्धा म्हणू शकता किंवा जे आपला अल्फा बीटा गॅमा व्हॅल्यू आलेत ना त्यांना फक्त कॉस जोडा, कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा. म्हणजे कॉस बीटा, कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा ह्याच कोण आहेत इथं डायरेक्शन कोसाइन्स आहेत. आणि कॉस अल्फाच म्हणजे कोण आहे एल आहे, कॉस बीटा म्हणजेच एम आहे, कॉस गॅमा म्हणजेच इथे कोण असतो एन असतो. आणि ह्या तिघांच्यामध्ये पण रिलेशन आहे, मी इथंच हवं असेल तर लिहितो. ते आहे मॅड इथं एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू 1. हे सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही अजून एक म्हणू शकता इथे कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. ही सुद्धा एक कन्सेप्ट आहे. हा सुद्धा एक तुम्ही थेरम सुद्धा म्हणू शकता जी जो आहे याच्यामध्ये एक कन्सेप्ट सहसा पेपरला विचारला जात नाही कधीही, मात्र ही सुद्धा एक कन्सेप्ट आहे. आणि त्यानंतर आहे डायरेक्शन रेशोज आहेत. डायरेक्शन रेशोज काय असतात, ABC असतात. मी इथं दिलेलं पण आहे बघा रे इथं व्हेअर एल अपॉन ए इज इक्वल टू एम अपॉन बी इज इक्वल टू एन अपॉन सी इज इक्वल टू लॅमडा. म्हणजे एलच्या इथं सरळ सरळ कशामध्ये प्रपोर्शनमध्ये, एलच्या प्रपोर्शनमध्ये कोणतरी ए असेल सेम. जर एलला मी जर 3 ने मल्टिप्लाय करून ए भेटतोय तर एमला पण 3 ने मल्टिप्लाय करून एनला पण 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मला इथे सी भेटणार आहे. आता हे डायरेक्शन रेशोज किंवा डायरेक्शन कोसाइन्स नेमकी बेसिक आयडिया काय. आता आपल्याला इथं अल्फा बीटा गॅमा तर हे समजून येत आहेत, मात्र हे एल एम एन काय आहेत किंवा ABC काय आहेत तर हे नेमके असतात कोण आपण बघूया. तर मी याच्या आधी पण DRS हे नेमके काय असतात सांगितलं होतं. कॉम्पोनंट्स किंवा एखादा व्हेक्टर दिला मी आता फॉर एक्झाम्पल एक ए बार घेतो इज इक्वल टू 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस चला के कॅप घेतो. तर मी याच्यामध्ये जर बघायला गेला तर DRS जे आहेत हे 3 to 1 सुद्धा मी म्हणू शकतो. इथं मी कॉम्पोनंट्स हा वर्ड एक यूज करतो किंवा कोएफिशियंट्स आपण म्हणतो ते 3 to 1 आहेत. मात्र इथं DRS जे आहे ते 3 to 1 आहेतच. किंवा मी याला DRS अजून सुद्धा म्हणू शकतो इथं 6, इथे मी 4 घेतोय, इथे मी 2 घेतो. म्हणजे मल्टिप्लाय बाय मी इथं किती केले 2 केले. तर हे सुद्धा DRS आहेत किंवा आधीचे जे होते 3 to 1 हे सुद्धा काय होते इथे याच व्हेक्टरचे काय असतात DRS असतात. DRS म्हणजे हे काय आहेत त्याच्या मल्टिपलमध्ये जे आपले कॉम्पोनंट्स आहेत त्यांच्या मल्टिपलमध्ये असतात असं लक्षात ठेवलं ते चालेल. DRS हे इन्फायनाइटली मिनी आहेत. कोणता एखादा व्हेक्टर घेतला तर त्याला एक सेम नंबरने तुम्ही जर पूर्णपणे मल्टिप्लाय करताय तर तो सरळ सरळ तुमचे जे नंबर्स तयार होतात कॉम्पोनंट्स तयार होतात ते DRS असतात. DRS हे इन्फायनाइटली मिनी असतात असं लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि दुसरे जे आहेत मी आता DRS तुम्हाला सांगितलं तर हे एलिमेंट पण दाखवतो मी याच व्हेक्टरसाठी. तर ह्याच्यासाठी काय केलं जातं तर हे DRS जे असतात DCS जे असतात डायरेक्शन कोसाइन जे आहेत हे नेहमी युनिट व्हेक्टरचे कॉम्पोनंट्स असतात. मग आता युनिट व्हेक्टर्स मी आता याचाच पाहिजे असेल तर युनिट व्हेक्टर तयार करतो. म्हणजे ए कॅप मला तयार करायचा आहे. जर ए कॅप जर मला इथे तयार करायचा असेल तर मला इथेच काय करावं लागेल त्याच्याच मॅग्निट्यूडने मला डिवाइड करावं लागेल. म्हणजे इथं ही झाली व्हॅल्यू 9, 4 आणि 1 म्हणजे √14 व्हॅल्यू झाली बरोबर आहे ना. तर √14 ने मला ह्याला डिवाइड करावं लागेल. म्हणजे 3/√14 आय कॅप प्लस 2/√14 जे कॅप प्लस 1/√14 के कॅप हा इथं भेटलेला आहे. मग आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत 3/√14, 2/√14 आणि 1/√14 मी लिहितो परत 3/√14 कॉमा 2/√14
आणि लास्ट जी आहे ती 1/√14. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्यांना म्हटलं जातं LMN, म्हणजे कुठले आपले हे जे डायरेक्शन कोसाइन्स आहेत. चला असंच लिहितो, DCS लिहितो याला. हे जे आहेत ते DCS आहेत आणि हे जे होते ते कोण होते माझ्याकडे इथं DRS होते. पण दोघांमधला फरक समजून घ्या. DCS हे नेमके कोणाचे असतात? युनिट वेक्टरचे कॉम्पोनंट्स असतात, त्यांना आपण DCS म्हणतो. आणि DRS हे आपण कोणाला म्हणतो? कोणत्याही वेक्टरचे कॉम्पोनंट्स आहेत त्याला आपण DRS म्हणतो. म्हणजे जे DCS आहेत, हे जे DCS आहेत ना, हे जे इथं लिहिलेले आहेत, ह्यांना मी DRS म्हणू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहेत. कारण की हे कशामध्ये तर येतं? स्केलर मल्टिप्लिकेशनमध्ये. 3 to 1च्या स्केलर मल्टिप्लिकेशनमध्ये 3/√14, 2/√14, 1/√14 येणार आहेत. समजतंय? त्यामुळे ह्यांना मी DRS सुद्धा म्हणू शकतो. मात्र यांना मी DCS म्हणू शकत नाही. जे 642 किंवा 3 to 1 आहेत ना, यांना मी DCS म्हणू शकत नाही. DCS कोणाचे पाहिजेत कॉम्पोनंट्स? युनिट वेक्टरचे कॉम्पोनंट्स पाहिजेत. असंच लक्षात ठेवा. DRS हे कोणाचेही कॉम्पोनंट्स, कोणत्याही वेक्टरचे कॉम्पोनंट्स, असंच लक्षात ठेवा. ओके, चला पुढे आपण जाऊ. नेक्स्ट इथे काही कन्सेप्ट दिलेल्या आहेत. तुम्हाला जर कोणताही एखादा व्हेक्टर दिला तर मी इथं लिहिलेले पण आहेत बघा. DRS हे कोण असतात माझ्याकडे इथे? XYZ कॉम्पोनंट्स ऑफ A बार असणार आहेत. मी इथं ब्रॅकेटमध्ये सुद्धा लिहिलेले आहेत. आणि DCS याच वेक्टरचे जर मला DCS जर फाइंड आउट करायचे असतील तर मी हे सरळ सरळ काय केलेलं आहे? डिवाइड बाय कशाने केलं? इथं मॅग्निट्यूडने केलेलं आहे. म्हणजेच मी इथं हा A कॅप तयार करूनच लिहिलेला आहे. आणि A कॅपचेच कॉम्पोनंट्स इथं लिहिलेलं पण आहे बघा. कॉम्पोनंट्स ऑफ A कॅप आहे. अजून एक आहे खाली मी इथं फॉर्म्युला पण लिहिला. L इज इक्वल टू M इज इक्वल टू N इज इक्वल टू प्लस मायनसमध्ये लिहिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. इथे सुद्धा तुम्ही प्लस मायनस टाकू शकता. सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असू शकतात किंवा सगळ्या सगळ्या व्हॅल्यू निगेटिव्ह सुद्धा चालेल. इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे कन्सेप्ट ऑलरेडी मी सांगितली होती. cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गामा इज इक्वल टू 1 आहे. किंवा L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इज इक्वल टू M आहे. आणि इथे एक दिलेला आहे, इफ LMN आर DCS ऑफ R बार then R bar is equal to mod R bar इंटू कोण होणार इथं? LI कॅप प्लस MJ कॅप प्लस NK कॅप. ऑब्वियस जर R बार आहे तर ह्याला बघा ना, R बारला हा मी इकडे व्हॅल्यू आणून डिवाइडला टाकतो. म्हणजे इथे कोण होणार? मॉड R बार. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती तुमची R कॅपच आहे ना, कॅपच होणार ना. R बारला जर मी मॉडलेस ऑफ R बारने डिवाइड करतोय तर कॅपच तयार झाला. आणि कॅप असेल तर ऑब्वियसली तो कोण असणार इथं? युनिट वेक्टर LI कॅप प्लस MJ कॅप प्लस NK कॅप. असं पण एक तुम्ही लक्षात ठेवू शकता. इझिली जेवढे तुमचे फॉर्म्युले जे आहेत ते इझिली लक्षात ठेवता येतील तेवढे लक्षात ठेवत चला. फॉर्म्युले पाठ नाही करायचे, तयार करायला शिका. नेमके कसे लक्षात ठेवता येतील. अजून काय त्याला दुसरा काही ऑप्शन आहे का? अजून तिसरा काय आहे का? सगळे सांगतायत तसंच करू नका. दुसरं काय तुम्हाला वाटतं का? त्यानुसार तुम्हाला तयार झाले पाहिजेत फॉर्म्युले. फॉर्म्युले एकदा समजले, फॉर्म्युले एकदा तयार झाले ना माइंडमध्ये, कोणतेही सम सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. चला आता आपण पुढे जातोय सेक्शन फॉर्म्युलाकडे. आता इथं काही सेक्शन फॉर्म्युला आहे किंवा बाकीचे काही फॉर्म्युलेस तयार होत आहेत तर तेही बघूया. आता सेक्शन फॉर्म्युला पण दोन टाईप्ससाठी आहे. एक आहे इंटरनल डिव्हिजनसाठी आणि दुसरा येतो एक्सटर्नल डिव्हिजनसाठी. हे थेरम्सच आहेत आपल्या टेक्स्टबुकमध्ये किंवा HSC बोर्डच्या पेपरला सुद्धा तुम्हाला हे थेरम्स जे आहेत ते विचारले जात आहेत. तर इंटरनल डिव्हिजनमध्ये काय असतो? जो आपला पॉईंट आहे, R पॉईंट घेतलेला आहे, तो आतमध्ये इथं तुमचा जो AB ला जो आहे तो आतमध्ये डिवाइड करतो. आणि ज्यावेळी तुम्ही एक्सटर्नल जाणार आहात त्यावेळी पॉईंट जो R आहे हा तुमचा काय करतो इथे? आउटसाइडला काय करतो? इथं डिवाइड करतो. मग जर असं जर होत असेल तर नेमकं काय आहे? दोघांमध्ये फरक काय आहे? तर तुम्ही सेक्शन फॉर्म्युला 10th मध्ये बघितलाच असेल. तर तीच कन्सेप्ट आहे इथे बघा. R बार इज इक्वल टू आहे. तर मला वाटतं 10वी मध्ये काय झालं होतं, आपण कसा तयार केला होता? X इज इक्वल टू तयार केला होता ना. MX2 प्लस NX1 अपॉन M प्लस N, बरोबर आहे ना. हाच आपण इथे फॉर्म्युला घेतला होता आणि तो इंटरनल आतमध्येच होता आपला पॉईंट. त्यावेळी त्या वेक्टरची कन्सेप्ट नव्हतीच आपल्याकडे. तर आपण हाच फॉर्म्युला यूज करतो. तो सेम Y साठी होता. सेमच आहे इथे. हा Xच्या जागी फक्त इथं कोण आलेला आहे? R बार आहे. आणि इथे बघा हे X2 आणि X1 आहेत ना, त्या जागी इथं येतो आपल्याकडे B बार येतो आणि इथं कोण येतो? तुमच्याकडे A बार येतो. बाकी ॲज इट इज फॉर्म्युला आहे. म्हणजे हा मी कसा म्हणून इथे जर डायग्रामवरून जर बघायला गेला तर R बार इज इक्वल टू MB बार N A बार अपॉन M प्लस N. असं लक्षात ठेवा ज्यावेळी इंटरनल डिव्हिजन असतो. आणि दुसरा जो आहे एक्सटर्नल असेल तर मध्ये फक्त कोण असतं? निगेटिव्ह असतं. एवढंच लक्षात ठेवायचं. इझिली आहे. ओके.
तर हा एक आहे, ही एक कन्सेप्ट आहे आपल्याकडे. पूर्ण जर आपल्याला याचं जर डेरिवेशन हवं असेल तर आपण एकदा थेरम बघणार आहे, त्यावेळी आपण क्लिअर करू. ठीक आहे. सम सॉल्व करताना अजून एकदा क्लिअर होतील. फॉर्म्युला इझिली लक्षात ठेवू शकता तुम्ही. चला, याच्यावरती अजून काही आपल्याकडे नोट आहे त्याही बघूया. जर रेशो तुम्हाला कधी फाइंड आउट करायचा असेल, कधीही म्हणतोय मी, इथे असेल किंवा मी 10th स्टँडर्डमध्ये किंवा कुठेही म्हणतोय, जर रेशो जर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे तर नेहमी तुम्हाला काय रेशो घ्यायचा आहे, k:1. कारण की रेशो आपल्याकडे काय असतो रे, m:n असतो, बरोबर आहे ना. m:n असतो. आणि जर मी दोघांनाही जर मी n ने जर डिवाइड केलं, तर ही व्हॅल्यू तर काय आली, 1 आली. आणि ही जी व्हॅल्यू आहे त्याला मी k कन्सिडर करतोय, म्हणजे मला इथं काय भेटतो, k:1 हा रेशो भेटतो. तर एक नेहमी लक्षात ठेवा, रेशो फाइंड आउट करायचा आहे तर k:1 घ्या. आणि याच्यामध्येच म्हणजे आता जे आपले इंटरनल किंवा एक्सटर्नलचे जे सम चालू आहे त्याच्यामध्ये जर k ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली, रेशोमध्येच भेटणार तुम्हाला, k ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर तो इंटरनल डिव्हिजनसाठी असतो, आणि जर k ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर तो कशासाठी असतो, एक्सटर्नल डिव्हिजनसाठी असतो. ते म्हणजे एक माइंडमध्ये राहू दे. मिड पॉईंट तुम्ही 10वी मध्ये कसा लक्षात ठेवत होता, x इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवाइड बाय 2, तसंच आहे. आर बार मध्ये आहे ए बार प्लस बी बार डिवाइड बाय 2 असणार आहे. सेंट्रॉइड फॉर्म्युला कसा होता आठवतो ना, x इज इक्वल टू काय होतं आपल्याकडे, x1 प्लस x2 प्लस x3 डिवाइड बाय 3 होता. आता इथं काय आलं, ए बार प्लस बी बार प्लस सी बार डिवाइड बाय 3 आहे. सेम कन्सेप्ट आहे, फक्त हे वेक्टर फॉर्म मध्ये चालू आहे. सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन हा आहे. खाली तुमचा बेसला पण ट्रायंगल असतो आणि वरती एक पॉइंट आहे, तो फक्त जॉईन केलेला आहे. तर इथे जे आहेत आपल्याकडे 4 आहेत. कोण आहेत, ए बार बी बार सी बार डी बार. हे कोण आहेत आधी दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे हा याचा पोझिशन वेक्टर तुमचा ए बार असेल, याचा पोझिशन वेक्टर तुमचा बी बार असेल, याचा पोझिशन वेक्टर तुमचा सी बार असेल आणि याचा पोझिशन वेक्टर तुमचा डी बार असेल. त्यावेळीचा फॉर्म्युला आहे हा, सेंट्रॉइड ऑफ कोणाचा आहे, टेट्राहेड्रॉनचा आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट आपण जाऊ. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आणि एक लास्ट कन्सेप्ट आहे ती आपल्याकडे वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. तर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. मी याच्या आधी एक तुम्हाला सांगितली होती कन्सेप्ट, पॅरलेलची आणि परपेंडिक्युलरची जी कन्सेप्ट घेतली होती, तिथंच मी तुम्हाला सांगितलं होतं कोप्लेनर पण जोडायचं. तर कोप्लेनर टोटली येणार आहे तो इथं स्केलर ट्रिपल प्रोडक्टमध्ये येणार आहे. कोप्लेनर व्हेक्टर्स कसे व्हेरीफाय करायचे, तर चला बघूया नेमकं याच्यामध्ये ही स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आधी डेफिनेशन आहे काय आधी बघू आपण. तर पहिलं काय म्हटलंय बघा, स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार इज डिनोटेड बाय, हा इथं बॉक्स प्रॉडक्टमध्ये दिला तो, याचं नाव सुद्धा आहे बॉक्स प्रॉडक्ट. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इथं ए बार बी बार सी बार मध्ये स्पेस फक्त दिला जातो आणि लिहिला जातं. आणि इट इज गिवन बाय, ही एक डेफिनेशन आहे. काय डेफिनेशन आहे ते, ए बार डॉट प्रोडक्ट विथ बी बार क्रॉस सी बार. पहिला येतो ॲज इट इज लिहायचा, मध्ये डॉट प्रोडक्ट येणार आणि उरलेल्या दोघांचा काय करायचं आहे ते क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा. मग जर इथे बघा मी फॉर्म्युला पण दिलाय, जर तुम्हाला ए बार दिलाय, बी बार दिलाय, सी बार दिलाय, तर मी इथं बॉक्स प्रॉडक्टचा इथं फॉर्म्युला टोटली लिहून टाकलेला आहे. मग आता इथे बघा इज इक्वल टू, इथं चालू काय बघा, x1 y1 z1, x2 y2 z2, x3 y3 z3, सगळ्यांचे फक्त कॉम्पोनंट्स लिहून टाकले डिटर्मिनंटमध्ये, इझिली होऊन जातो. समजता का बघा, सरळ सरळ कॉम्पोनंट्स लिहून टाका, झालं. आणि सॉल्व्ह करायला काय अवघड आहे, डिटर्मिनंट तर आहे. आणि मग याच्यामध्ये ही जी स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार जी आहे ही कोणाला इक्वल असते. मग आता इथं बघा बी बार सी बार ए बारला असेल, सी बार ए बार बी बारला आहे, हे इक्वल आहेत. आता हे कसं लक्षात ठेवायचं, तर मी त्याच्यासाठी एक सायकल इथे एक ड्रॉ केलेली आहे. याच्या आधी सुद्धा मी एका ठिकाणी सायकल ड्रॉ केली होती, आय कॅप जे कॅप आणि के कॅप, दॅट इज क्रॉस प्रोडक्टसाठी मी इथे ड्रॉ केली होती. तसेच मी इथं स्केलर ट्रिपल प्रॉडक्टला पण घेतोय. जर मी इथं सेम सायकल म्हणजे कोणता वे आपला अँटी क्लॉकवाईज जर मी फिरतोय, जर अँटी क्लॉकवाईज जर मी फिरत गेलो, म्हणजे ए बार बी बार सी बार असेल, बी बार सी बार ए बार आहे, त्यानंतर सी बार ए बार बी बार आहे, असं जर मी फिरतोय तर ती व्हॅल्यू सेमच असते. मात्र चुकून जर उलट झालं कधी, म्हणजे ए बार सी बार आणि बी बार जर आलो तर त्यावेळी काय असतं, निगेटिव्ह साईन असतं. मी इथं दाखवले पण बघा, ए बार बी बार सी बार आहे, तर ही कोणाला इक्वल आली, मायनस बी बार ए बार सी बार. बघा बी बार ए बार सी बार उलट फिरलो ना, डायरेक्शनच्या उलट, म्हणजे आपण सायकलिक म्हणजे आपला क्लॉकवाईज ज्यावेळी मी फिरलो तर त्यावेळी काय नाही तर निगेटिव्ह साईन येणार आहे, असं लक्षात ठेवू शकता. इथे एक मी म्हटलेलं आहे, एनी टू वेक्टर्स आर ऑलवेज कोप्लेनर. कोणतेही दोन वेक्टर्स घ्या, ते काय असतात, ऑलवेज कोप्लेनर असतात, काही असू दे. मात्र थ्री जर वेक्टर्स आहेत तर ते ऑलवेज मी कोप्लेनर म्हणू शकत नाहीये. मग त्यांच्यासाठी बेसिक आयडिया काय असते तीही आपल्याला बघायची आहे. तर चला पुढे बघूया आपण. इथं मी दिलेलंच आहे
टोटली की ए बार बी बार सी बार जो आपल्या स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे त्याची व्हॅल्यू 0 कधी असणार आहे, तर त्याच्यामध्ये टोटली तुम्हाला इथे कन्सेप्ट क्लिअर होईल. तर बघा काय म्हटलेलं आहे इथे, फर्स्ट जो आहे एनी ऑफ द वेक्टर इज 0 वेक्टर, कारण की आपला इथे कोण चालू आहे, डिटर्मिनंट चालू आहे आपला x1 y1 z1 x2 y2 z2 आणि x3 y3 z3. आणि यातला जर एखादा जर तुमचा रो जर 0 झाला तर ऑब्व्हियसली त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0च येईल. हे तर फर्स्ट तर इझीच आहे, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. सेकंड मध्ये काय म्हटलंय, एनी टू व्हेक्टर्स आर कोलिनियर. आता एनी टू व्हेक्टर्स आर कोलिनियर म्हणजे काय होणार आहे रे, समजा हे दोन रो जर आयडेंटिकल आहेत तर आपल्याला डिटर्मिनंटची प्रॉपर्टी पण माहिती आहे की दोन रो आयडेंटिकल आहेत किंवा एकमेकाच्या स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये. मग स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत तर कोलिनियरचीच कन्सेप्ट आहे ना. काय असणार आहे, जर x1 y1 z1 असेल तर यालाच 2 ने किंवा 3 ने मल्टिप्लाय करून दुसरा वेक्टर भेटतो, ज्यावेळी दोन्ही वेक्टर्स काय असतील, कोलिनियर असतील, म्हणजे एकमेकाच्या ते स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये येतील. आणि जर एनी टू रोज और एनी टू कॉलम्स आर काय असतात, स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ इच अदर, देन द व्हॅल्यू ऑफ दॅट डिटर्मिनंट इज 0. ही सुद्धा आपल्याकडे डिटर्मिनंटची प्रॉपर्टी आहे. तर सेम तीच इथं यूज झालेली आहे, मी इथं दाखवलेलं पण आहे बघा. ए बार आहे, त्यानंतर ए बारलाच मी जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 ए बार तयार झाला. तर या डिटर्मिनंटची किंवा या जो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, तर 0 असणार आहे. किंवा आयडेंटिकल जरी झाले, बी बार जरी झाले तरी पण त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, ते 0 येणार आहे. आणि थर्ड जो आहे तोच इथं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. द थ्री वेक्टर्स आर कोप्लेनर किंवा लाय ऑन सेम प्लेन और पॅरलेल टू दी सेम प्लेन. याची जी कन्सेप्ट आहे तीच आपल्याला इथं यूज खूप ठिकाणी करायची आहे. मग जर तुम्हाला थ्री वेक्टर्स कोप्लेनर दाखवायचे असेल तर त्यांचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट काय आला पाहिजे, ते 0 आला पाहिजे. ही बेसिक आयडिया आहे कोप्लेनर दाखवण्यासाठी. मग आता अजून एक असतात की तुम्हाला 4 ज्यावेळी पॉइंट्स दिले जातात, इथे पण म्हटलंय बघा, टू चेक कोप्लेनॅरिटी ऑफ 4 पॉइंट्स. ज्यावेळी 4 पॉइंट्स मला जर काय करायचे असतील, कोप्लेनर दाखवायचे असेल तर त्या 4 पॉइंट्स पासून 3 कोणते वेक्टर्स असतात, को इनिशियल वेक्टर्स. मी याच्या आधी पण सांगितले आहे की को इनिशियल वेक्टर्स तुम्ही सगळीकडे यूज करत चला. तर को इनिशियल वेक्टर्स बनवा, ए बी बार, ए सी बार आणि ए डी बार, आणि ह्यांचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट काय भेटला पाहिजे, 0 भेटला पाहिजे. तरी पण काय असणार, हे जे 4 पॉइंट्स आहेत म्हणजे याच्यापैकी ते 3 वेक्टर्स तयार झाले होते ते काय असणार, इथे कोप्लेनर झाले. मग 3 वेक्टर्स कोप्लेनर आहेत तर ते 3 वेक्टर्स कशापासून तयार झाले होते, ते 4 पॉइंट्स पासून तयार झाले होते. तर ते 4 पॉइंट्स असणार ते आपले कोप्लेनर असणार आहेत, असं पण लक्षात ठेवू शकता. चला नेक्स्ट आपण जाऊ. इथं काय मी थेरमच आहेत किंवा हे आपले फॉर्म्युले पण तुम्ही म्हणू शकता. व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइड, व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइड मध्ये काय दिलंय इथं, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार दिलाय. आणि हे ए बार बी बार सी बार कोण आहे, तर इथे ह्या एजेस आहेत बघा. इकडे ए बार दाखवलेला आहे, इकडे बी बार वरती दाखवला आणि इकडे सी बार आहेत. आणि हे पण कुठले वेक्टर्स आहेत बघा रे, को इनिशियल वेक्टर्स आहेत. सुरुवात या तिघांची पण स्टार्टिंग जी आहे ती एकाच ठिकाणाहून झालेली आहे. तरच ह्यांचा काय असणार, जो व्हॉल्यूम असेल तो काय असणार आहे, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ ए बार सी बी बार सी बार असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाइड. आणि दुसरा आहे तो व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. तिथं काय असतं फॉर्म्युला 1/6 ऑफ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार. आणि इथे सुद्धा ते तुमचे कोण आहेत, इथे को इनिशियलच वेक्टर्स आहेत. इकडे ए बार गेलाय, इथे बी बार गेलाय, वरती सी बार गेलाय, ओ पासूनच तयार झालेत. हे सगळेच्या सगळे इथं को इनिशियल वेक्टर्स आहेत. तरच हा तुमचा फॉर्म्युला तयार होतोय. ठीक आहे, याच्यावरचे सम्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. 3 मार्काला असेल और मे बी तुमचं जर नशीब चांगलं असेल तर 4 मार्कालाही असेल. चला नेक्स्ट जाऊ आपण वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट, जो लास्ट पार्ट आहे याच्यामधला. तर वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट आहे काय, ही एक बेसिक आयडिया आहे. नेमकी काय की जसं आपण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट घेतोय तसंच एक वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट पण घेतलाय, तिघांचाही क्रॉस प्रोडक्ट लिहिला जातो. मग याची डेफिनेशन काय आहे किंवा मी कसं लक्षात ठेवतो ते आधी सांगतो. बघा इथेच दिलेलं आहे, ही डेफिनेशन आहे. काय आपल्याकडे बघा, ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. मी आता कसं लक्षात ठेवतो, ए बार डॉट सी बार इंटू बी बार असं लक्षात ठेवतो. ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस हा सरळ घेऊन जातो, ए बार डॉट बी बार, ए बार डॉट बी बार इंटू सी बार ॲज इट इज लिहून टाकतो शेवटचा. माझ्या माइंडमध्ये ते तसंच बसले बघा. मी आता इथं पार्सल लिहितो, दाखवतो मी. ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार आहे ना, हे मी कसं लक्षात ठेवतो, पहिलं फर्स्ट अँड लास्ट जायचं म्हणजे ए बार डॉट सी बार झाला आणि इंटू मधली व्हॅल्यू मायनस आता सरळ जायचं, सेम ॲज इट इज लिहून टाकायचं म्हणजे ए बार डॉट बी बार इंटू सी बार.
झालं. हा हा जो आहे इंटू आहे ना, इथं कोणताही इथं डॉट नाही ना क्रॉस आहे. कारण की ही व्हॅल्यू तुमची कॉन्स्टंट असणार आहे. 3 असेल मग 3 बी बार आपण 3 इंटू तिथे डॉट नाही किंवा क्रॉस वगैरे लिहित नाहीये. तर तो तुम्हाला एक्झॅक्ट नंबर भेटणार आहे तिथे. त्यामुळे इथं कोणताही डॉट नाही किंवा क्रॉस नाही या दोघांच्यामध्ये. तर हीच तुमची कोणती आहे इथे वेक्टर ट्रिपल प्रॉडक्टची डेफिनेशन आहे. आणि इथे एक अजून एक त्यांनी दिलेलं आहे बघा रे. इथे एक नोटमध्ये दिलेलं आहे आय कॅप क्रॉस. इथे आय कॅप पाहिजे आय कॅप क्रॉस जे कॅप क्रॉस के कॅपची व्हॅल्यू म्हणजे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे सॉरी वेक्टर ट्रिपल प्रॉडक्टची व्हॅल्यू काय येते इथे 0 बार येते. आणि हां 0 बार आला पाहिजे कारण की वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट म्हणतोय वेक्टर म्हणतोय मी तर वेक्टरच आन्सर भेटलं पाहिजे. हे असं का भेटतं ते पण बघा पाहिजे असेल तर. तर जे कॅप क्रॉस के कॅपची व्हॅल्यू काय येते जे कॅप त्यानंतर के कॅप आहे तर आय कॅप आली पाहिजे. आपण सायकल शिकलोय ना ती. तर काय होणार इथे आय कॅप क्रॉस आय कॅप आली. मग आय कॅप क्रॉस आय कॅप तर पाहिजे असेल तर तुम्ही डेफिनेशन वरून जावा किंवा तिथंच आपण बघितलं होतं की सेम असेल क्रॉस प्रॉडक्ट आहे तर त्याची व्हॅल्यू काय येते 0 बार येते किंवा डेफिनेशन वरून जरी गेला तरी पण तुम्हाला आन्सर काय भेटेल इथे 0 बारच भेटणार आहे. ठीक आहे. तर हा त्याच्यामधला काय होता लास्ट पॉईंट होता. तर सगळे व्यवस्थित फॉर्म्युले बघत चला काय काय झालेले आहेत ते. फॉर्म्युले पूर्ण पहिल्यापासून व्यवस्थितपर्यंत एकदा बघा. टोटल आपले 3 पार्ट झालेले आहेत. फर्स्ट पार्टमध्ये काय झालंय, सेकंडमध्ये काय झालंय, थर्डमध्ये काय झालंय, व्यवस्थित सिस्टमॅटिक बघा. कोणत्याही कन्सेप्टमध्ये कुठलाही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचे काय असेल ते आपण परत एकदा आपण पाहिजे असेल तर कुठल्याही प्रॉब्लेममध्ये जर म्हणजे फॉर्म्युलामध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम आहे लक्षात ठेवायला अजून सुद्धा जर तुम्हाला काही वेगळं जर हवं असेल तर ते आपण पूर्णपणे एकदा परत बघू. ठीक आहे. तर अभ्यास चालू राहू दे. एक्झाम आहेच आपली जवळ. तर बेस्ट लक. थँक्यू.